देवाचा देव माझे घरी आयला देवाचा देव माझे घरी आयला हो. तर नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रूफ पाहिलाच असेल तर प्रूफ समज नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल गणपती बाप्पा जे इफेक्ट्स व्हिडिओ ते आपण आणलेलं आहे. तुम्ही प्रूमध्ये पाहिलाच असेल आणि तो पण कॅपकटमध्ये आणलेला आहे. तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लवकर नक्की चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर जरांना व्हिडिओ घालता आजच्या व्हिडिओ चालू होणार मित्रांनो. पाहू शकता जे व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर सिक्युअर व्हीपीएन आहे. सिक्युअर व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस दिसणार. तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला नो प्रोजेक्टवर टच करायचं. नो प्रोजेक्टवर टच केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे प्रिव्ह्यूमध्ये 22 मिनिटाचा, तो ॲड करा. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं ॲड ऑडिओ करायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला 12 मिनिटाचा व्हिडिओ दिला तो देवाचा. आणि याचं मी सॉन्ग बंद करतो, थोडंसं कॉपीराईट येणार त्याच्यामुळे. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथं पाहू शकता एवढा हा 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आपल्याला एवढा मोठा व्हिडिओचा काही लावायचा नाही आहे. आपल्याला रील्ससाठी काय करायचं, इथून मी तुम्हाला ओव्हरलेमध्ये एक रेडीमेड व्हिडिओ देत आहे. पाहू शकता तुम्हाला दिसत असेल. जर आता सॉन्ग एक्स्ट्रा केलं तर तोच व्हिडिओ आहे आपला. तर सॉन्ग बंद करून घ्या. आणि इथून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सॉन्गवर टच करायचं. इथं बॅक घ्यायचं, सॉन्गवर टच करायचं. सॉन्गवर टच केल्यानंतर थोडं स्क्रोल करून बीटवर जायचं. बीटवर जर गेल्यानंतर थोडं जिथं पाहू शकतो इथं बीट दिसणार. इथं बीट आहे, इथं बीट टच करून अलग व्हिडिओ लागणार. तर पाहू शकता इथून जिथं पन्नी हट्टी म्हणजे गणपती बाप्पाची चेहऱ्यावरची चादर किंवा पन्नी आहे ती हट्टी. तर हटल्यानंतर नाही तर पाहू शकता हा व्हिडिओ इथून मधातून कट करून देऊ. कट केल्यानंतर स्प्लिटचं बटन दाबून द्यायचं. स्प्लिटचं बटन दाबून थोडं समोर यायचं. जो समोर आणलं तर काय करायचं, जिथं पुरी पन्नी हटल्यानंतर इथून काय करायचं, थोडंसं इथं पाहू शकतो जिथून बीट लागतो म्हणजे जिथून व्हिडिओ आपला खतम होतो, सॉन्ग खतम होतो तिथं बीट घ्यायचा एक. आणि जो मधातला भाग आहे तो डिलीट करून टाका मित्रांनो. आता पाहू शकता कसं झालं आहे, पन्नी हटली आहे त्याच्यावरची बरोबर पन्नी हटली. आणि बाकीचा जो एंडिंग पार्ट आहे थोडासा कट करून टाका. एंडिंग पार्ट कट केल्यानंतर काय करायचं, इथं बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर इथं मायनस चिन्ह दिसतं, मायनस चिन्ह टच करा. तर लाईट इफेक्टवर जा. लाईट इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ग्लो ब्लश म्हणून आहे, तो इफेक्ट घेऊन घ्या. इफेक्ट घेतल्यानंतर इफेक्ट लागून जाणार बरोबर परफेक्ट. आता तुमच्या विचारानं तुम्हाला ग्लेअर 3, ग्लेअर आणि ग्लेअर 2 हा पण इफेक्ट लावू शकता. ते एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, तुम्हाला इथं इफेक्टवर टच करायचं. इफेक्टवर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. आणि इथून तुम्हाला ते पाहू शकता लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर डायमंड झूम म्हणून आहे, एक ह्या घेऊन घ्यायचा. डबल बॅक घ्यायचा, डबल व्हिडिओ इफेक्टवर दाबायचा आणि व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून घेऊन घ्यायचा. डायमंड फ्लॅश आहे, थोडा जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत घ्यायचा. आणि जो व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून आहे तो पुरा अख्खा व्हिडिओ लावायचा आहे. व्हिडिओ लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून बरोबर व्हिडिओ लागल्यानंतर इथून तुम्हाला बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर जिथं बीट दिसतं तिथं टच नाही करायचं आहे. तर स्क्रोल करून खाली तुम्हाला फिल्टरवर जायचं. फिल्टरवर लाईफमध्ये आहे. लाईफमध्ये तुम्हाला इथं पाहू शकता फिल्टर दिसेल, कोणताही ब्रेमिन नाही टर्टाई म्हणजे टर्टल म्हणून टर्टाईज ह्या गुंगाचं नाही तर ब्रेनिन चांगलाच हा इफेक्ट. तो शेवटपर्यंत पोरा ओढून घ्यायचा. आणि जो समोर लागलेला ब्रेरिन आहे तो कट करून घ्यायचा. आपला मागचा व्हिडिओ पाहिजे, मागच्यासाठी आपण तयार केलेला आहे. पाहू शकता ब्रेरिन चांगला दिसतोय. हा इफेक्ट घेतल्यानंतर आपला व्हिडिओ कम्प्लीट जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पॅक घ्यायचं. आणि जे तुम्हाला ओढली देईल ती म्हणजे ओढली ॲड केली ती आपण तो डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा जो पण लोगो असेल लोगो ॲड करा ओव्हरलीमध्ये जाऊनच. इथं पाहू शकतो ओव्हरलीमध्ये गेलो, ॲड ओव्हरली केली. आणि जिथून तुम्हाला ॲल्बम दिसत असेल तुमचा जुटा लोगो असेल पाहू शकता. आता माझं इथं पिक्सलॅबमध्ये आहे, पिक्सलॅबमध्ये फोटोमध्ये टच करायचं. तर जिथं नाव आहे आपलं ते ॲड करायचं. ॲड केल्यानंतर थोडं स्मॉल करायचं. स्मॉल केल्यानंतर बरोबर सेंटर लावून घ्यायचं. सेंटरचं तुम्हाला ऑप्शन येतोच. लावल्यानंतर शेवटपर्यंत वळून द्या पाहू शकता इथपर्यंत.
इथून पण थोडंसं समोर ओढून घेऊ. एवढं झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लीट जातो. कम्प्लीट झाल्यानंतर ना काय करायचं, वॉटर जो व्हिडिओचा रेशो आहे म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे तो 4K पर्यंत रेकॉर्ड होऊ शकतो. तर व्हिडिओ 4K पर्यंत एक्सपोर्ट होईल, नाहीतर 1080 पर्यंत होऊन जाईल. 30 फ्रेम रेट ठेवायची आणि कोड ठेवायचा एकदम हाय, म्हणजे चांगली क्वालिटी झाल्यानंतर ना आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढंच होता. नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.